मुंबईची लोकल ही लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी मानली जाते. मात्र गेल्या काही दिवसांत किरकोळ वादातून मारहाण आणि प्राणघातक हल्ल्यांच्या घटना समोर आल्याने प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. गर्दीच्या वेळी होणारी धक्काबुक्की, छोट्या छोट्या कारणांवरून होणारे वाद आणि त्याचे हिंसक रूपांतर यामुळे लोकलमधील प्रवास अधिक असुरक्षित होत असल्याची भावना प्रवाशांमध्ये वाढत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांनी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते वाढता मानसिक ताण, आर्थिक दबाव, बेरोजगारी, स्पर्धा आणि गर्दी यांसारख्या कारणांमुळे काही व्यक्तींमध्ये आक्रमकता वाढत आहे. क्षणिक रागावर नियंत्रण न राहिल्यास साधा वादही गंभीर गुन्ह्यात बदलू शकतो. त्यामुळे रेल्वे सुरक्षेसोबतच मानसिक आरोग्य, समुपदेशन आणि सामाजिक जनजागृतीलाही महत्त्व देण्याची आवश्यकता आहे. याशिवाय गर्दीच्या वेळी अधिक गस्त, आधुनिक सुरक्षा व्यवस्था आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा अधिक सक्षम करण्याचीही मागणी होत आहे. मुंबईची लोकल ही केवळ प्रवासाचे साधन नसून लाखो कुटुंबांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे प्रत्येक प्रवाशाला सुरक्षित प्रवास मिळणे हा त्याचा मूलभूत अधिकार आहे. वाढत्या हिंसक घटनांकडे केवळ स्वतंत्र गुन्हा म्हणून न पाहता सार्वजनिक सुरक्षा, कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि नागरिकांच्या सहकार्याच्या दृष्टीने व्यापक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.